चला, आज व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक 10 सेकंदांचा बॉडी स्कॅन करायला सांगते. जिथे बसला आहात तिथे शांत बसा. तुमच्या दोन्ही खांद्यांकडे लक्ष द्या. ते मोकळे आणि रिलॅक्स आहेत की नकळत असे वर खेचलेले आणि ताणलेले आहेत. तुमची जीभ आणि जबडा जॉ पहा, तो घट्ट आवळलेला आहे का? दातात दात दाबलेले आहेत का? तिसरी गोष्ट, तुमचं पोट पहा, ते आत ओढलेलं किंवा आवळलेलं वाटतंय का? आणि चौथी गोष्ट, छातीवर हात ठेवून पहा की श्वास मोकळा चाललाय की अगदी वरच्यावर अडकल्यासारखं वाटतोय. आपल्याला वाटतं की ताण, चिंता आणि अतिविचार फक्त आपल्या डोक्यात चालतात. पण सत्य हे आहे की तुमचं मन जे बोलत नाही ते तुमचं शरीर सहन करत असतं. मी पूर्वा सांडभोर, तुमची इमोशनल हेल्थ कोच. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रोजच्या आयुष्यातला ताण, स्ट्रेस नकळत आपल्या शरीरात कसा साठून राहतो, त्याची जाणीव म्हणजे अवेअरनेस कसा करायचा आणि EFT टॅपिंगच्या साहाय्याने तो शरीरातून कसा बाहेर फेकायचा. तर आपण जेव्हा तणावात असतो, मग तो ऑफिसचा ताण असो, नात्यांमधली खटपट असो किंवा भविष्याची चिंता असो, तेव्हा आपलं शरीर एका इमर्जन्सी मोडमध्ये जातं, म्हणजे फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये. जेव्हा एखादा प्रसंग घडतो तेव्हा शरीर कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन नावाचे ताण वाढवणारे संप्रेरक सोडतं, म्हणजे हार्मोन्स. जर आपण तो ताण वेळेवर मोकळा केला नाही तर तो ताण शरीराच्या विविध भागांमध्ये मांसपेशींच्या कडकपणाच्या म्हणजे मसल्स टेन्शन रूपात साठायला लागतो. तर शरीरात ताण कुठे साठतो? जेव्हा तुम्ही आयुष्यात खूप जबाबदाऱ्यांचा भार एकटेच वाहता तेव्हा तो ताण मान आणि खांद्यांवर कडकपणा बनून बसतो. चेस्टवर जेव्हा मनात खूप भीती किंवा व्यक्त न झालेलं दुःख असतं तेव्हा छाती जड होते आणि श्वास अपुरा पडायला लागतो. पोट आणि स्टमक, आपल्या पोटाला दुसरा मेंदू मानलं जातं. जेव्हा भविष्याची अस्वस्थता असते तेव्हा पोटात गोळा येणे, ऍसिडिटी किंवा पचनाच्या समस्या सुरू होतात. जॉ अँड टीथ, जबडा, जेव्हा तुम्हाला तुमचा राग किंवा नापसंती दाबून ठेवावी लागते तेव्हा नकळत दात आणि जबडा घट्ट आवळला जातो. थोडक्यात सांगायचं तर ओव्हर थिंकिंग ही फक्त डोक्याची समस्या नाहीये, तर ती शरीरात साठलेल्या तणावाची प्रतिक्रिया आहे. तर आता प्रश्न येतो की हा शरीरात साठलेला ताण बाहेर कसा काढायचा? तर याची पहिली पायरी आहे अवेअरनेस. आपण दिवसभर इतके धावपळीत असतो ना की आपल्याला शरीराचे इशारे ऐकायला वेळच नसतो. जेव्हा डोकेदुखी होते, पाठ दुखायला लागते किंवा पोट बिघडतं तेव्हा आपण पेन किलर घेतो आणि पुन्हा कामाला लागतो. आपण शरीराला विचारतच नाही की तू नक्की कशामुळे दुखावला गेलायस. आपल्या शरीराला जाणीव, अवेअरनेस म्हणजे काय? जेव्हा शरीराच्या एखाद्या भागात कडकपणा किंवा वेदना जाणवेल तेव्हा थांबून स्वतःला विचारा, माझ्या शरीराचा हा भाग मला काय सांगायचा प्रयत्न करतोय? मी अशी कुठली भावना किंवा भीती मनात दाबून ठेवली आहे जी आत्ता या वेदनेच्या रूपात बाहेर येते? लक्षात ठेवा, ज्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते तीच गोष्ट आपण हील करू शकतो. जोपर्यंत तुम्ही शरीराचे इशारे दुर्लक्षित कराल तोपर्यंत विचार आणि शारीरिक त्रास दोन्ही वाढत राहतील. आता या शरीरात साठलेल्या ताणाला मोकळं करण्यासाठी आपण EFTचा म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निकचा वापर करणार आहोत. तर EFT टॅपिंगमुळे शरीराच्या नर्वस सिस्टीमशी थेट संदेश जातो की आता कोणताही धोका नाहीये, तू शरीरात साठलेला हा ताण सोडून देऊ शकतोस. चला, आता माझ्यासोबत 3 मिनिटांचे लाईव्ह बॉडी रिलीज EFT टॅपिंग करूया. जिथे आहात तिथे शांत बसा. एक खोल श्वास घ्या, सावकाश सोडा. आता माझ्यासारखं
तुमच्या हाताच्या बाजूला म्हणजे हा जो आहे हा कराटे चॉप पॉइंट आहे, तिथे 4 बोटांनी हळूवार टॅप करायला सुरुवात करा आणि माझ्या मागे हे शब्द म्हणा. जरी माझ्या शरीरात आणि मांसपेशींमध्ये खूप ताण साठलेला असला, जरी माझ्या खांद्यांवर, पाठीवर आणि मनात चिंतेचा भार असला, तरीही मी या क्षणी माझ्या शरीराला आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी मी नकळत हा ताण शरीरात धरून ठेवला असला, तरीही मी आज माझ्या शरीराला शांतता आणि हलकेपणा अनुभवू देत आहे. आता आयब्रो पॉइंटवर माझ्या खांद्यांवर आणि मानेवर असणारा हा ताण रिलीज नाव. साइड ऑफ आय पॉइंट, छातीत अडकलेली ही अस्वस्थता रिलीज नाव. पोटात असणारा हा भीतीचा गोळा रिलीज नाव. माझ्या मज्जासंस्थेमध्ये साठलेला हा सगळा ताण रिलीज नाव. मी आज या ताणाची जाणीव करून घेत आहे. आता कॉलर बॉन, माझं शरीर आता पूर्णपणे सुरक्षित आहे. टॉप ऑफ द हेड पॉइंट, मी हळूहळू शरीरात साठलेला हा सर्व ताण सोडून देत आहे. माझं शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. आता पुन्हा एकदा कराटे चॉप पॉइंटवर मी माझ्या या इमोशन्सची 100% जबाबदारी घेत आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100% जबाबदारी घेत आहे. हात खाली घ्या. एक खूप खोल श्वास छातीत घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. तुम्हाला आत्ताच शरीराच्या मांसपेशींमध्ये थोडा हलकेपणा आणि मोकळेपणा जाणवत असेल, बरोबर? आज रात्री झोपण्यापूर्वी बेडवर, पाठीवर शांत झोपा आणि डोळे मिटून स्वतःच्या शरीराला विचारा, माझ्या शरीराच्या कुठल्या भागात आज मला जडपणा जाणवतोय आणि मी असा कुठला ताण मोकळा करायला हवा आहे. कारण लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमचं सर्वात मोठं मित्र आहे. ते तुम्हाला सतत इशारे देऊन सांगत असतं की आता थोडं थांब, श्वास घे, स्वतःची काळजी घे. हा व्हिडिओ पाहताना आणि टॅपिंग करताना सुरुवातीला केलेल्या बॉडी स्कॅनमध्ये तुमच्या शरीराच्या कुठल्या भागात सर्वात जास्त ताण जाणवला? खांदे, मान, छाती किंवा पोट? ते कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. तुमची एक कमेंट मला समजायला मदत करेल की हा व्हिडिओ खरोखर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. मी पूर्वा सांडभोर, तुमची इमोशनल हिलिंग कोच. जरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या या ओव्हर थिंकिंग सिरीजमधील एकही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच जर तुम्हाला अशाच प्रकारे तुमच्या इमोशनल हिलिंगची एक नवी, सुंदर आणि शांत सुरुवात करायची असेल तर माझ्या प्रोफाईलमधील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये नक्की सामील व्हा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयावर बोलण्यासाठी. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या शरीराचा आदर करा आणि हसत राहा. धन्यवाद.